नमस्कार. देखे मनुष्यजात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, जाहले असे केवळ माझा ठाई. मनुष्यजात स्वभावताच भजनशील आहे आणि त्याही आधी ती समारंभशील आहे. तीच पुढे समारंभपूर्वक भजनशील झाली. समारंभ म्हणजेच जश्न म्हणजेच यज्ञ होय. इंडो इराणी काळात यज्ञसंस्था बरीच विकसित होती हे स्पष्ट आहे. वैदिकांचा अग्निष्टोम हा पारशांचा होम यात बरेच साम्य आहे. अथर्वण, आहुती, यज्ञ, सोम इत्यादी अनेक शब्द किंचित फेरफारासह दोन्हीकडे आढळतात. पारशांचा होम, अग्निपूजा हीच पुढे होम, हवन आणि ते समारंभपूर्वक करणे म्हणजेच यज्ञ करणे अशी झाली आहे. एखाद्या योजनेचा शुभारंभ आपण समारंभाने करतो, त्यातही अग्निपूजन आलेच. आजही आपण अग्निपूजन, भूमिपूजन, शिलान्यास करतोच. तसेच ती योजना पूर्ण झाल्यावरही समारंभ करतानाही अग्निपूजन आलेच. कारण अग्नी हा देव मानला आहे. अग्नीची आवश्यकता रोजच्या जीवनात पदोपदी होती आणि आजही आहेच. रोजचा स्वयंपाक करणे, रात्री अंधारात प्रकाश निर्माण करणे, थंडीत ऊब निर्माण करणे, मृत शरीरांची विल्हेवाट लावणे इत्यादीसाठी अग्नीची आवश्यकता होती आणि आजही आहेच. तो अग्नी सुलभ नव्हता. अगदी आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की आपल्याकडे येणारे काही चिलीम पिणारे किती मेहनतीने गारगोटीच्या साहाय्याने अग्नी निर्माण करून ती चिलीम पेटवायचे. मग अग्नी पेटता ठेवणे, त्याचे संरक्षण करणे हे ओघाने आले, म्हणजेच अग्निहोत्र आले. त्यातूनच त्याला देवतेचे स्वरूप प्राप्त झाले. त्याला नियमित इंधन पुरवणे, यालाही धार्मिक विधीचे स्वरूप प्राप्त मिळाले. अग्नी सर्व भक्षक आहे हे पाहून त्यात अर्पण केलेला पदार्थ थेट देवापर्यंत जातो अशी भावना रूढ झाली. त्यास देवाचे मुख मानले गेले. हीच संस्कृती पुढे आजच्या भारतात आल्यावर त्यात अनेक प्रकारे वाढ होत गेली. अनुयायांच्या स्वभावाप्रमाणे त्यात भर पडत गेली. अर्थही व्यापक होत गेले. विद्वानांच्या विचाराने त्यात निरनिराळ्या प्रथा संमिलित होत गेल्या. अनेक ऋषी मुनींच्या प्रतिमेने त्यात भर पडत गेली. नवे नवे अर्थ प्राप्त होत गेले. सौंदर्य व पावित्र्य आले. तर तामसी अनुयायांच्या स्वभावाप्रमाणे तामसी देवतेला बळी अर्पण करणे ही प्रथा सामावली गेली. अशा प्रकारे अनेक प्रकारचे नित्य नैमित्तिक होम हवन करण्यात येऊ लागले. पूर्वमीमांसामध्ये त्याचा एकत्रित विचार केला गेला आहे. यज्ञ म्हणजे पूजन, संगतीकरण, दान असा अर्थ झाला. जे आपणापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांची पूजा करणे म्हणजे यज्ञ होय. आपणा समान जे आहेत त्यांच्याबरोबर स्वार्थ न ठेवता उदार मनाने व एक विचाराने जगण्याची कला शिकणे हे संगतीकरण होय. जे आपल्यापेक्षा ज्ञान, बल, धनाने कमी आहेत त्यांना मार्गदर्शन करणे म्हणजेच दान होय. या संपूर्ण क्रियेला यज्ञ म्हणतात. यज्ञाची अशी व्यापक व्याख्या झाली. व्यक्तीच्या स्वतःविषयीच्या कर्तव्यासोबतच सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवणे असंही यज्ञ शब्दातून व्यक्त होतो असे मानले जाते. मीमांसकांनी देवतांच्या उद्देशाने केलेला द्रव्यत्याग अशी ही यज्ञाची व्याख्या केलेली दिसते. यज्ञक्रियेत जमीन नांगरणे, योग्य अशा वनस्पतीची लागवड करणे, उपकरणे तयार करणे, यज्ञात वेगवेगळे कार्य करण्यासाठी निरनिराळ्या व्यक्तींना शिक्षण देऊन तयार करणे, त्यात अगदी संगीत, नृत्य आले. यज्ञात विणेवर उद्गाता स्वर स्थापन करतो. दासी डोक्यावर कलश घेऊन नृत्य करीत यज्ञाच्या ठिकाणी यज्ञद्रव्य घेऊन येतात. यज्ञाचे मंत्र किंवा ऋचा, सवने इत्यादी निरनिराळ्या रागात गाणे अशा अनेक प्रकारच्या क्रियांचा समावेश यज्ञात होत होता. यज्ञाची पावित्र्य, सौंदर्य वाढत होते. पौराणिक कथा सांगणे हाही एक उपचार होता. इतिहास, तत्त्वज्ञान यावर वाद, चर्चा यांचा अभ्यास व्हायचा. सर्वच क्रियांना यज्ञाचे स्वरूप प्राप्त झाले होते. अगदी उदर भरणं ही क्रियाही यज्ञक्रिया झाली. यज्ञात अग्नीत हवन करणे महत्त्वाचे आहे. अग्नी सर्व शुद्ध करतो म्हणून यज्ञक्रिया ही पवित्र मानली गेली. महाभारत काळापर्यंत यज्ञप्रथा पूर्णपणे रुजलेली होती, विकसित झालेली होती. श्रीकृष्णांनी यज्ञाची संपूर्ण माहिती दिली आहे. अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. यज्ञाची निर्मिती भगवंत सांगतात की कल्पाच्या आरंभीच ब्रह्मदेवांनी प्रजा आणि तिच्यासोबतच यज्ञाचीही निर्मिती केली आणि प्रजेला सांगितले
की हा यज्ञ म्हणजे कामधेनू आहे, याच्या साहाय्याने तुमचा उत्कर्ष होईल. प्रजापती ब्रह्मदेवाने प्रजेला सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या. हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा आहे, कामधेनू आहे. पूर्वी प्रजे सवे ब्रह्मा यज्ञ निर्मुनी बोलिला, पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा कामधेनूची. हेच भगवंतांनी पुन्हा एकदा सांगितले आहे की ओम तत्सत अशा ब्रह्माची 3 प्रकारची नावे आहेत. त्यातून त्याने सृष्टीच्या आरंभी वेद, यज्ञ आणि यज्ञ उपासक निर्माण केलेले आहेत. ओम तत्सत ह्या परी ब्रह्म तिहेरी स्मरले असे, त्यातूनही निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक. आपल्याला हे माहीत आहे की विश्वाची निर्मिती बिग बँगमधून झाली आणि आध्यात्मिक भाषेत बोलायचं तर आदिसंकल्पातून झाली. नंतर करोडो वर्षानंतर मानव निर्माण झाला आणि त्यानंतर लाखो वर्षानंतर मानव सुसंस्कृत झाला आणि त्यानंतर यज्ञाची निर्मिती झाली. आणि भगवंत तर म्हणतात की ब्रह्मदेवाने सृष्टीच्या आरंभी यज्ञोपासक प्रजा आणि तिच्याबरोबरच यज्ञाची निर्मिती केली. भगवंतांनी गीतेमध्ये सत्यच सांगितले आहे, हे खरे आहे. आणि बिग बँग हेही सत्यच आहे. आता याची सांगड घालायची कशी? यासाठी अनेक विचारवंतांना या विधानावरच्या भाष्यकारा ते वाट पुसतू, त्यांचा मागोवा घेतू, त्यावर चिंतन मनन करीत असता काही गोष्टी लक्षात येतात. महाभारत काळापर्यंत निसर्गातील पंचमहाभूतांची चांगल्या प्रकारे ओळख झालेली होती. आपण रोजच्याच काय पण क्षणाक्षणाच्या जीवनासाठी निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या हातून निसर्गाची हानी देखील होत असते. त्याचप्रमाणे यज्ञाला अत्यंत व्यापक असा अर्थ प्राप्त झालेला होता. यज्ञ करणे म्हणजे पूजा करणे, दान करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, निसर्गाची पूजा करणे, निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, निसर्ग करीत असलेल्या उपकाराचे स्मरण करून काही अंशी परतफेड करणे असाही अर्थ होत होता. त्यासाठी यज्ञाच्या सुरुवातीलाच अनेक विधी उपचार करण्यात येत असत. त्यासच भगवंतांनी यज्ञ असे म्हणलेले आहे. त्यामुळे त्यास पावित्र्य व सात्विकता प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर अपरिहार्यताही प्राप्त झालेली आहे. मुळातच एखाद्याविषयी कृतज्ञता असणे हे कर्मच अत्यंत सात्विक, पवित्र व ज्ञानमय आणि श्रद्धावान आहे. आपोआपच ते आपले कर्तव्य होते. म्हणून ब्रह्म्याने प्रजा म्हणजे पंचमहाभूते आणि यज्ञ एकाच वेळी निर्माण केले. या विश्वाच्या व्यापारात ही पंचमहाभूते एकमेकावर अवलंबून असतात. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना प्रतिकात्मक का होईना काहीतरी अर्पण करणे म्हणजेच यज्ञ ही निर्माण केला. तसेच ते प्रसन्न होऊन विश्वाचा व्यापार चालू ठेवतील, त्यात वृद्धी करतील असाही एक उद्देश आहे. मनुष्याला सहाय्यभूत ठरणाऱ्या, त्याची उन्नती करणाऱ्या सर्वच वस्तूंना देवता स्वरूप देण्यात आलेले आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, कृतज्ञतापूर्वक काही अर्पण करणे ही कल्पनाच अत्यंत काव्यमय, सात्विक आणि पवित्र आहे. तोच यज्ञ आहे. आजही आपण कोणतेही कार्य करण्यापूर्वी सर्व देवतांचे, मातापित्यांचे, आपल्याला ब्रह्माचे ज्ञान करून देणाऱ्याचे म्हणजेच ब्राह्मणांचे स्मरण करतो. सर्व पंचमहाभूतांचे पूजन करतो. आसन पूजा करून पूजेचे, भूमीचे, पृथ्वीचे, कलश पूजा करून वरुणाचे म्हणजे जलाचे, दीपपूजन करून तेजाचे, धूपाच्या साहाय्याने सुगंध निर्माण करून दुर्गंध म्हणजेच जंतू नाहीसे करून वातावरणाचे, ओंकार उच्चारण करून म्हणजेच आदी शब्दाचे उच्चारण करून आकाशाचे, शब्द हा आकाशाचा गुण आहे म्हणजेच आकाशाचे स्मरण करतो, पूजन करतो. उपकरणांचे पूजन करतो, साहित्याचे पूजन करतो. अगदी सर्व क्रिया ज्याच्या साहाय्याने होतात त्या आपल्या शरीराचे, त्याच्या प्रत्येक अंगाचे, अवयवाचे पूजन करतो. यज्ञात आपल्या आवडत्या वस्तूंचा त्याग करतात. नचिकेताची गोष्ट आपणास माहीत आहे. ज्या यज्ञात सर्वस्वाचा त्याग करायचा असतो अशा यज्ञात त्याचे वडील भाकड रोगग्रस्त गायींचे मिथ्या दान करीत होते. हे न आवडून त्याने पित्याकडून त्यांना सर्वात प्रिय असलेल्या स्वतःला यमाला दान करून घेतले होते. आजही आपण जेवणापूर्वी वैश्वदेव करून अग्निपूजा करून त्यात आपल्यासाठी शिजवलेल्या अन्नाच्या निरनिराळ्या देवतांना आहुती देतो. काही भाग किडा मुंगीसाठी ठेवतो, कावळ्यासाठी म्हणजेच पितरांसाठी वेगळा घास ठेवतो. अतिथीची वाट पाहून नंतर जेवण करतो. संध्यावंदन करताना
आपल्या हातून रात्रीतून घडलेल्या उरल्या सुरल्या पापाची आहुती मुखात देतो, म्हणजे प्रियच नाही तर अप्रियही नष्ट करतो. हा मुद्दा काहीसा जास्तच विस्तारित झाला आहे, पण ज्याप्रमाणे चंदन कस्तुरी जेवढी उगाळावी तेवढा सुगंधाचा लाभ वाढत जातो, त्याप्रमाणे कृतज्ञतेच्या या सुंदर भावनेवर जेवढा विचार करावा तेवढे मन प्रसन्न, आनंदी, पवित्र होत जाते. असे ते आहे तर असो. नमस्कार.